राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। जसे हवामान अंदाज, कर्जमाफी, बाजारभाव अशा अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। संतप्त शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कार्यालय फोडले, पैसे मिळवण्याची अनियमितता, शेतकरी संघटनेचे आंदोलन। यंदा मृगामधील कोल्हा महाराष्ट्रामध्ये बरसणार, 11 नक्षत्रामध्ये असेल पावसाची चढउतार आणि मुसळधार सुद्धा। नगर जिल्ह्यासाठी 164 कोटी रुपयांची नुकसान भरपाई, पीक विमा योजनेमधून 1,77,000 शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। राज्यामध्ये 17 जूनपर्यंत वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडामध्ये पाऊस होणार। शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार, ऐन जूनमध्ये उन्हाचा कडाका। राज्यामध्ये मुंबईसह आसपासच्या भागामध्ये थांबलेला मान्सून हा 14 जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वाढवली जात आहे। दरम्यान 17 जूनपर्यंत राज्यामध्ये वादळी वारे, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडामध्ये कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पोखराच्या धर्तीवर नवी कृषी समृद्धी योजना, कार्यपद्धती निश्चितीसाठी समिती 15 दिवसांमध्ये अहवाल देणार। गाईच्या दूध दरामध्ये कपात झालेली असून खासगी संघाकडून दरामध्ये 2 ते 3 रुपयांची घट झालेली आहे। कारण मागील काही महिन्यांपासून गाईच्या दुधाला 33 ते 34 रुपये प्रति लिटरपर्यंत दर मिळत होता। मात्र दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी झाल्याचे सांगत दुधाच्या दरामध्ये बहुतांश खासगी दूध संघांनी कपात केलेली आहे। त्यामुळे दर आता 31 रुपयांवरती येऊन पोहोचलेले आहेत। कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या लॉबीला केंद्राचा चाप, पहिली यादी रद्दची चर्चा, आता कांदा खरेदी थांबवण्याचा मनसुबा। रेडवा भेंडी महाल सौर प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। अकोला जिल्ह्यामध्ये 10 सौर प्रकल्प कार्यान्वित। शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी करू असे अजित पवार म्हणाले, सर्वांना समान न्याय मिळेल, पत्रकार परिषदेमध्ये केले स्पष्ट। पत्रकारांशी बोलताना अजित पवार काय म्हटले बघा, राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विषय हा चर्चेत असल्याच्या पार्श्वभूमीवरती सरकार कर्जमाफीसाठी कटिबद्ध असून योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अकोला येथे केले। रेशीम शेतीची कास, तुतीचे क्षेत्र वाढले, 3 वर्षांमध्ये राज्यात 7,157 हेक्टरने वाढ। डीपीसीचा 90% निधी खर्च, चुका झाल्या, अजित पवार म्हटले, यंदाचा निधी वेळेमध्ये खर्च करण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या। कृषी निविष्ठांच्या विक्रीमध्ये लिंकिंग खपवून घेणार नाही, थेट गुन्हे दाखल करा असे त्यावेळी म्हटले। क्षेत्रस्थ अडवला, शेतकऱ्यांनी केली तहसीलदारांकडे तक्रार, सांगवी शिवारातील प्रकार, उभारले काटेरी कुंपण, शेतकऱ्यांची होते अडचण। काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, लाडक्या बहिणींना ग्वाही, अजित पवार यांचे पक्ष कार्यालयामध्ये स्वागत। 2,500 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार, विद्यार्थ्यांनी 30 जूनपर्यंत करा अर्ज, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन। पिकांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका, मदतीसाठी हवे 2.64 कोटी रुपये, वाशिम जिल्हा प्रशासनाकडून निधींची होते मागणी, अंतिम अहवाल विभाग स्तरावरती सादर। मनोरा परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा कहर, संत्रा बागांचे मोठे नुकसान, अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली, वृक्ष कोसळले। 3 महिन्यांचे धान्य वाटप कसे होणार, कर्मचारीच नसल्यामुळे पेच निर्माण, मनमाड गोदामात धान्य पडून राज्य शासनाकडून एफसीआयला धान्य उचलण्याचे देण्यात आले आदेश। मालेगाव तालुक्यामध्ये 95,000 हेक्टर खरीपाचे क्षेत्र, मका बाजरीवरती यंदा भर असणार, बियाणे खरेदी करताना पावती घेण्याचे करण्यात आले आवाहन। कुठं साड्यावरती धरली मोठ आणि कुठं मृगसरींची बळीराजाला प्रतीक्षा, सिन्नरचा शेतकरी वर्ग सापडला आर्थिक कोंडींमध्ये। आधार कार्डच नव्हे तर डिजिलॉकरमध्ये सुद्धा विजेचे बिल, ग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरणाचे आव्हान। मोफत वाळू धरण फसले, 1300 लाभार्थी वंचितच, प्रधानमंत्री घरकुल योजना, लाभार्थ्यांमध्ये धोरणाबाबत नाराजी निर्माण। कळमनुरी तालुक्यामध्ये दमदार पाऊस झालेला असून पेरण्यांना आता प्रारंभ झालेला आहे। कवठा परिसरामध्ये हळद व कापूस लागवडीची आता लगबग सुरू झालेली आहे। 350 हेक्टरवरील केळी पपई बागांना बसला फटका, शेतकरी झाले हवालदिल, नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यांना येणार गती, मदत मिळणार तरी कधी, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। भुईमुग दरामध्ये 500 रुपयांची घसरण झालेली असून तसेच हळद उत्पादकांना आता भाववाढीची प्रतीक्षा लागलेली आहे। कारण गतवर्षी सरासरी 14 ते 15,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालेल्या हळदीला यंदा मात्र 12,000 रुपयांच्याच खाली दर मिळत आहे। संकट टळले, धामणा धरणामध्ये 22% पाणी, 12 गावांमधील पाण्याचा प्रश्न सुटला, जलसाठ्यांमुळे ग्रामस्थांना मिळाला मोठा दिलासा।
जाफराबाद तालुक्यातील वादळी वाऱ्याने फळबागांचे झाले मोठे नुकसान। आंब्याचा सडा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची होते मागणी। पोस्टाची जबरदस्त योजना। गावामध्ये एटीएम नाही, पोस्टमनला घरी बोलवायचे, आधार अंगठा देऊन पैशाचे बंडल घ्यायचे, घरबसल्या मिळणार रोख रक्कम, इतर व्यवहार सुद्धा होणार आता शक्य। 4.25 लाख हेक्टरवरती लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा। घरगुती बियाण्यांचा होतोय वापर। 4,53,684 क्विंटल सोयाबीन उपलब्ध। डाळी खाद्यतेलाचे दर उतरून सुद्धा ग्राहकांना बसते झळ। बाजारपेठ पॅकिंग तेलाचे वजन पूर्वीपेक्षा कमी केले, खरेदीदारांमध्ये नाराजीची सूर। डाळीची सुद्धा तशी स्थिती। पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सरकारी विमा कंपनींवरती द्या। आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अतिवृष्टीमधील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना खते तसेच बियाणे उपलब्ध करून द्या। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खरीप हंगाम नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक संपन्न। 2 महिन्यांपासून वीज बिल वाटप ठप्प, व्याजाचा भुर्दंड कोणावरती पडणार? शिरढोणमधील ग्राहकांमध्ये संताप व्यक्त। बाह्य कंपनीकडे आले बिल वाटपाची जबाबदारी। परभणी जिल्ह्यामध्ये पीएम आवास 2.0 साठी 200 घरकुलांचा प्रस्ताव सादर। दुसऱ्या टप्प्यासाठी 130 अर्ज दाखल। घरकुल मुद्रा लोन योजनेसह पीएम किसान योजनेचा सर्वसामान्यांना मिळतोय लाभ। पत्रपरिषद पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती। बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको, जलसमाधी आणि अर्धदफन आंदोलन। धामणगाव रेल्वे शहर बंद। मोझरी येथे प्रचंड गर्दी झालेली असून छत्रपती संभाजी महाराज, शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार रोहित पवार, खासदार अमर काळे, आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची सुद्धा घेतली भेट। माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी यासह अन्य 17 मागण्या राज्य सरकारने पूर्ण कराव्यात। यासाठी मोझरी येथे 5 दिवसांपासून सुरू केलेल्या अन्नताग आंदोलनाची तीव्रता आता वाढतच चाललेली आहे। नवतापात जरा जास्तच तपला। संत्रा फळांचा झाडावरच कोसळला। उभी झाडे वाढली, पावसाने ताण बसला नाही, शेतकऱ्यांवरती संकट कायम। पथरोट परिसरामध्ये क्षणात झालं होत्याचं नव्हतं। वादळी वाऱ्यांनी तोंडाचा घास हिरवला। अचलपूर तालुक्यामध्ये 100च्या वरती घराची पडझड झालेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले। 127 हेक्टरवरील केळी, संत्र्यांसह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले। मंगळवारच्या वादळी पावसाने धानाची नासाडी झाली असून घरांचेही नुकसान झाले। पाहोरा गावामध्ये अनेक घरांना वादळाचा बसला तडाखा। विसापूर परिसरामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात न घेता होत आहे शेतजमिनीचा व्यवहार। शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या कंपनीला शासन लावेल का व्यसन? धान्य पुरवठा करणारेच उपाशी। राज्यभरामधील 52,000 दुकानदारांवरती 7 महिन्यांपासून आर्थिक संकट कायम। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता नव्याने मिळणार 68,000 घरकुले। येत्या 8 दिवसांमध्ये पहिला हप्ता वळता होणार। शेतात मोती पिकवण्यासाठी सोने चांदी ठेवले गहाण। शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये। अतिवृष्टीमुळे मागील वर्षी उत्पन्नामध्ये मोठी घट झाली। बळीराजाने खासगी सावकार तसेच सोनाराचे झिजवले उंबरठे। वादळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान झालेले असून पिके झाली आडवी। बुधवारच्या वादळामध्ये रावेर तालुक्यामध्ये झाले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची होते मागणी। सोयाबीन विक्री 4,500 मध्ये, बियाण्यांचे दर मात्र 8 ते 13,000 रुपये। शेतकऱ्यांच्या खिशाला लागते खात्री। शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये सरकार मदतीचा हात द्यावा ही शेतकऱ्यांची होते मागणी। 10 वर्षांपासून मृग नक्षत्र कोरडे, यंदा परिस्थिती बदलाची शक्यता। पेरणीसाठी शेतकरी सज्ज। गेल्या वर्षी जूनमध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये झाला होता 90% पाऊस। चाळीसगाव परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांचा 72 हेक्टरला बसला फटका। 300 क्विंटल कांदा झाला खाक। इगतपुरीमध्ये भात पिकाचे 31,000 हेक्टरवर उद्दिष्ट। खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज। पावसाची प्रतीक्षा कायम। एकत्रित खरेदीमधून 4.25 लाखांची झाली बचत। शेतकरी गटाची किमया सोयाबीनच्या खरेदी केल्या 615 बॅगा। वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। कन्नडला विजेचे खांब कोसळले। पैठण तालुक्यामध्ये सौर ऊर्जा पंपाला बसला मोठा फटका। जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। गुंडखडे येथे वीज पडून 2 बैल ठार, झाडे पडली, पत्रे सुद्धा उडाली। भोकरदन तालुक्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला। जालना जिल्ह्यामध्ये वादळी पावसाने आंब्याचे मोठे नुकसान झालेले असून जांभळाचा सडा पडला। शेतकऱ्यांवरती आसमानी संकट। शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये विचार केला जाणार। नामदार माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन। बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घ्यावे असे सुद्धा ते यावेळी म्हटले।
लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान क्षणामध्ये हॉस्टेलवरती आदळले. 20 डॉक्टरांचा सुद्धा यामध्ये अंत झाला. एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बचाव कार्य आता युद्धपातळीवरती सुरू असून केंद्रीय गृहमंत्र्यांसह नागरी विमान वाहतूक मंत्री घटनास्थळी दाखल झाले. प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक संपन्न झालेली असून बचाव कार्याला आता आला वेग. 4 चाकीमुळे 14,868 लाडक्या बहिणी दोडक्या. कुटुंबातील वाहनांची नोंद आली अंगलगट. योजनेतून नावे वगळली जाणार. आभाळच फाटलं. कोल्हापुरामध्ये 45 मिनिटांमध्ये ढगफुटी सदृश्य 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शाळकरी मुलगा गेला वाहून, एकाला वाचवले. 2 ठिकाणी वीज कोसळली. कोकणामध्ये अतिमुसळधार. मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागात होणार मुसळधार पाऊस. मराठवाडा विदर्भात सुद्धा वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसणार. मान्सून हा सक्रिय झालेला असून येत्या 48 तासांमध्ये विदर्भ व्यापणार. फडणवीस तसेच राज ठाकरेच्या भेटीने नवीन चर्चा सुरू. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला खीळ बसल्याची राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया. शेतकऱ्यांचा सातबारा नाही झाला कोरा तर बच्चू कडूंच्या पाठिंब्यासाठी शहापुरामधील भजर आंदोलन सुरू होणार. राज्यामधील 30 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. मुख्यमंत्री यांची घोषणा. 381 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली असून 96,190 रोजगार आता निर्माण होणार आहेत. डीबीटीमधील सदनिकांचे हस्तांतरण 2 आठवड्यांमध्ये होणार. पहिल्या टप्प्यामध्ये वरडीतील 556 घरे देणार. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा. 8,000 भाडेकरूंचे म्हाडा करणार पुनर्वसन. कामठीपुरा समूह पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध. 4,500 सदनिका होणार उपलब्ध. राज्यामधील 160 शेतकऱ्यांचा विदेश दौरा गुंडाळला. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर. निवडीच्या निकषांमध्ये शासनाकडून झाला बदल. बाप म्हटल्यावरून उठले चर्चेचे रान. राणेंनी टोचले मुलाचे कान. मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली, नारायण राणे म्हणाले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.